मोन्या कुठे राहिला ना खरंच किती वेळ वाट बघायची याची. शोभताई, मी आता तुम्हाला चहा करून देऊ का? नाही मोन्या करेल तसंही काही काम करत नाही. नाही, मालक काम करतात पण तुम्हाला त्यांचाच हातचा चहा लागतो. तू तुझी कामं कर ना, तो करेल त्याचं काम. मोन्या कुठे राहिलास एवढा वेळ? हा नाही शोभा, मी ते काही बोल नकोस. त्या चाळीत त्यांची कामं करत असशील. शोभे, ए शोभे, शोभे, ए शोभे, ए शोभे, ये चहा घ्यायचा ना तुला, ये बस. ए चहाचा कसला घेऊन बसलीयस? बबीच्या घरी चोरी झालीये, चल लवकर. काय? हो, आता फोन आला होता बबीचा. काय काय गेलं चोरीला? अगं पितळेची 2 भांडी आणि तांब्याचा तांब्या गेलाय ग. ए आई, एवढ्याशासाठी काय तिच्या घरी जायचं का? अगं तिच्या घरात एवढी भांडी आहेत ना की ते नाव कोऱ्याचं मशीनचं घेतलं ना तर भांड्याचं दुकान टाकेल ती. अगं चोरी झाल्यापासून तिची दातखिळ बसते. मला फोन केला ना तेव्हा सुद्धा तिची दातखिळ बसली होती. तुला सांगते शोभे, आजकाल कुणावर विश्वास ठेवायला नको ग बाई. अगं बबी सांगत होती तिच्याकडे कामाला जी बाई होती ना तिनं चोरी केलीये म्हणे. आपल्याला सुद्धा सांभाळून राहायला पाहिजे हिच्यापासून. हो काय आई उगाच काहीतरी बोलू नको. आपल्याकडे असं काहीही होणार नाही. शोभे, उगाच इतक्या लवकर कुणावर विश्वास ठेवू नकोस. आई 1 वर्ष झालं भानू आपल्याने काम करते. हो ग, बबीकडची बाई सुद्धा 2 वर्ष झाली तिच्याकडे काम करायला होती. माणसाच्या मनात तेव्हा काय येईल सांगता येतं का? तू उगाच संशय घेते का तिच्यावर? चल निघूया आपण, चल. बर, माझ्यावर संशय घेताय का? आता बघा. शोभा, मी पण येऊ का तुमच्या बरोबर? कशाला? तुला कामावर नाही जायचं? जायचंय. ए बाई चल तू लवकर. हो हो, चल चल. अगं शोभे, हा, माझं पाकिट चोरीला गेलं ग. असेल का तिथेच कुठेतरी? नाही ग, अगं मी इथेच वर ठेवलं होतं. हा, तिनं चोरला असणार. हीच उभी होती ना इथं. मावशी, उगाच माझ्यावर नाव घ्यायचं काम नाही. हा, आई असेल तिथेच, बघ ना एकदा. अगं नाही ग बाई, इथंच ठेवलं होतं मी. काय आंधळी आहे का आता? मावशी पिशवीत बघा की, असेल की तिकडं. आता पिशवीत कसा जाईल? वर ठेवलं होतं ना पिशवीच्या. अगं पण एकदा बघ, तर चुकून ठेवलं असेल. अगं पण नाही, मला माहिती आहे ना, मी पिशवीच्या वरच ठेवलं होतं. तर तू सांगतेस म्हणून. सापडलं ना पिशवीतच? सांगत होते शोध म्हणून. तिथंच काम असणार ते, माहितीये मला. उगाच तिच्यावर संशय घेऊ नको. चल आता. काही नाही संशय. चल. वरच मालक, हं? हेल्मेट हो हो आणि डबा. तुमची आवडती भाजी केली आहे. हो, थँक्यू. आणि हे सॉरी, मगाशी सासूबाई तुम्हाला बोलल्या, तुम्हाला राग आला असेल ना? वय राग आला, पण मी तुमच्याकडे बघितलं ना की राग पावसाच्या सरीसारखं निघून बी जातो. आणि शोभाताईंचा ना माझ्यावर लई विश्वास आहे. मग मावशी काय बी बोलल्या ना तरी मला काही फरक पडत नाही. हो, तो विश्वासच महत्वाचा. शोभाचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून इतकी वर्ष आमचा संसार चाललाय. आणि शोभाने एकदा विश्वास ठेवला म्हणजे ठेवला.
वय मालक. बर मी निघतो. हा वय येस. नीट जा हो मालक. हो. ए रुक, देख की गाड़ी नहीं चला सकता क्या? देख क्या कर दिया. हो, माफ करा, खड्डा दिसला नाही हो. दिसला काय नाही, सगळे कपडे खराब केलेत ना माझे. माफ करा, माझी चूक झाली. सॉरी. अहो अशी कशी काय चूक झाली? सॉरी ताई, सॉरी. ताई, मी ताई दिसते मी? कुठल्या अँगल वरून ताई दिसते मी तुम्हाला? सगळा मूड खराब करून टाकला. आता मी काय करू का? कशी काय जाऊ इथून? पाहिजे, माफ करा, चूक झाली माझी. पण तुम्हाला हवं तिथे मी सोडतो पाहिजे तर स्कूटरवर. असं जाऊ का इंटरव्ह्यूला? असं सोडणार का? माझं घर पण इथून लांब आहे, नाही तर जाऊन चेंज करून आले असते परत. किती दिवसापासून ट्राय करते, तेव्हा जाऊन एक इंटरव्ह्यूचा कॉल आलाय मला. कसं घर चालवायचं मी? माझी आई आजारी असते, तिची औषधं असतात, ती कशी आणायची मी? कसा मिळणार आहे मला जॉब? कशी इंटरव्ह्यूला पोहोचणार आहे? आसपास कोणाचं घरही नाहीये जवळ की मी तिकडे जाऊन चेंज करून मग गेले असते. तुमचं घर कुठे आहे? मी जवळच राहतो इथे. जवळ राहता ना? हो. प्लीज तुम्ही मला घरी घेऊन चालाल का? मी चेंज करून मग इंटरव्ह्यूला जाऊ शकेन. हा हो, पण हो असं काय करताय? तुमच्यामुळे माझे कपडे खराब झालेत ना. प्लीज जरा घेऊन चला ना मला. हा हा हो. चिंचगुळाची आमटी करतात ना तेव्हा माझी आई ना म्हणायची. अंजली ताई, हा एक मिनिट. अगं काय ग भानू, आज घरी शोभा वहिनी नाही, मावशी नाही, दादा पण नाही, मग निवांत असेल ना? अहो माझी समधी कामं झाली आहेत आणि माझी कामं संपायला किती वेळ लागतो? चुटकीसरशी कामं करते म्या. शोभा वहिनी नशीबवाने, ही त्यांची सगळी कामं करायला तरी आहे ना, तर आपल्या नशिबात कुठे नाही तर काय. तुम्हारा घर क्या है? काय? कुठे तुमचं घर? हा हे वर जाय. हा? वर जायला जागा. हा
बस 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 बस. राहुल तू परत का आलास? सर्दी झाली अंजू, कणकण पण आली, ताप आल्यासारखं होतंय. चपला बाहेर. Oh, I forgot. चपला काढा. हा, चपला काढा आणि पाय पुसणीला पाय पुसून या. What? पाय पुसणीला पाय 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 पाय. हा, या. Are you married? Yes, my wife. તમે એમના કરતા વધારે સરસ દેખવો છો. હા, सॉरी, हा. तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त क्यूट दिसता. हो, नाही नाही, शोभा सुंदर आहे, खूप छान आहे शोभा. शोभा माय वाईफ. હું કેટલી ગાંડી છું. म्हणजे मला म्हणायचं मी किती वेडी आहे. हा, आपण इतका वेळ एकत्र आलो आणि मी तुम्हाला नावच नाही विचारलं. तुम्हाला नाम શું છે? काय? हो, तुमचं नाव काय आहे? माझं नाव मोहन, मोहन म्हात्रे. मोहन. नाईस नेम. घरात अजून कोण कोण असतं? नाही, मी आणि माझी बायको. ते तर तिच्या मावशीकडे गेले, संध्याकाळपर्यंत परत येईल. अच्छा, नाईस. शोभा वहिनींना माहितीये का दादा कोणाला तरी घरी घेऊन आलेत? अहो, शोभा वहिनींना सांगायची हिंमत तरी आहे का त्याच्यात? बाई कसं चिटकून बसले होते. दिसतं तसं नसतं ना, ते खरे. नाही तर काय, मला तर वाटतं ना शोभा वहिनींच्या वागण्यामुळेच भाऊजींना हे. माधुरीताई, उगीच काय बी बोलू नका. मला काय बी चुकीचं वागले नाहीये. हा, आणि आपल्या डोळ्यांना दिसले ते खोट आहे का? मोहन दादा असं वागणार हे स्वप्नात पण वाटलं नव्हतं. नाही तर काय. मी पटकन बघून येऊ का अंजू वर जाऊन? कशाला? थांब तिकडे. पटकन बघून ये. बाई कशी बसली होती ती. हो, पाणी. थँक्यू. बसा ना, बसा. हे असं माफ करा, ते सॉरी, ते काय खड्ड्यात स्कूटरचं चाक गेलं, तुमच्या अंगावर चिखल उडला. सॉरी, व्हेरी सॉरी. मोहन, अरे तू घडी घडी सॉरी नाही बोल. हा, नाही, लक्षात नाही आलं. सॉरी. मी सॉरी नाही म्हणणार आता. हा. अरे तू गाड़ी तो रोकी, मारी मदद तो की. મને ઘર ले आयो. बहुत सारा माणस छे. हो, काय खूप सारी माणसं होती तिकडे. सारी माणसं. हा, खूप सारी माणसं होती तिकडे आणि ती सगळी बघत होती आणि तुम्ही माझी मदत केली. म्हणून तो खूप चांगला माणूस आहे असं मला म्हणायचंय. सारा माणस छे. ही कोण?
ही या भानू मी इथं काम करते, हे माझे मालक आहेत. ओ सर्वंट. ही साडी घ्या, बदला कपडे. नहीं, मुझे साड़ी पहनने नहीं आती. मग आता नो नो रिलॅक्स. आय कॅरी माय ओन क्लोथ्स. माझ्याकडे कपडे आहेत. हो का? कुठे? पर्स मध्ये. मी बाहेर थांबतो, तुम्ही कपडे बदलून घ्या. हा, मी अभी जाते. मालक कोण आहे? हो, हे सगळं माझ्या चुकीमुळे झालंय. म्हणजे मग काय झालं माहितीये का? मी म्हणून मग मी तिला घरी घेऊन आलो. मालक, कोणी काय बी बोललं ना तरी तुम्ही कसे आहेत ते मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही माणसांना ओळखण्यामध्ये चूक करू शकता, पण म्या नाही. मालक, म्या तुम्हाला ओळखते आणि म्या तिला बी चांगलंच ओळखलंय. म्हणजे मालक, मला तिची लक्षणं काही चांगली दिसत नाहीये. ती घरी येण्यामागे ना नक्कीच काहीतरी कारण आहे. अहो नाही, त्या चांगल्या आहेत. अहो मालक, लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवण्याचे वेगळे. माझा अंदाज नाही चुकणार.